कमी पडेल, म्हणजे त्याच्यामुळं भजन करायची संख्या कमी होऊ लागली। संस्कृती टिकवायची असेल तर गुरुकुलही चालू राहावं, वारकरी शिक्षण संस्थाही चालू असाव्या। त्या उद्देशाने वारकरी शिक्षण संस्था चालू करण्याचाही मानस आहे। आपण पांडुरंगाच्या दरबारामध्ये देवाला सांगूनच आले आणि त्या निमित्तानं पाडव्यापासून ते अक्षय तृतीयापर्यंत नावनोंदी आहे। वर्ग 5 ते वर्ग 9वी पर्यंत, म्हणजे 9वीची परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करायचं नाही, कारण त्यांच्यासाठी 10वीचे क्लास चालू असतात। आम्ही गुरुजी लोक असल्यामुळे आम्हाला त्याची काळजी आहे, म्हणजे 10वीचे क्लास ज्यांचे चालू आहेत त्यांनी यायचं नाही। वर्ग 5, 6, 7, 8 आणि जे आता 9वीत जाणार आहेत ते विद्यार्थी नाव नोंदवू शकतात। कार्यालयात जाऊन त्या विद्यार्थ्यांचे पालक वगैरे नाव नोंदवू शकतात। 1 महिना शिबिर चालणार आहे, म्हणजे उन्हाळ्यातली शिबिर, मे महिन्यामध्ये शिबिर चालेल। त्या शिबिरामध्ये काय अभ्यास वगैरे घेण्यासाठी आदरणीय हरिभक्तवान उल्हास माने महाराज बोळेगाव हे देहू संस्थानामध्ये 7 वर्ष राहिलेले, अभ्यास केलेले, ते इथं राहणार आहेत। तेही घेतील परीक्षा। त्यांच्या जोडीला आणखी एक महात्मा आणायचे आहे, ते म्हणजे शिबिरामध्ये नियोजन होईल। बरेचसे गायक आहेत, रेणके गुरुजी हार्मोनियमला गायनासाठी, विठ्ठल दामोदरे सर मृदंगासाठी आहेत, म्हणजे नियोजनबद्ध वारकरी शिबिर घ्यायचं आहे। आणि त्या शिबिरामध्ये जे विद्यार्थी चांगले दिसतील त्यांची परीक्षा होईल आणि त्या परीक्षेतूनच निवडून विद्यार्थी, एखादा विद्यार्थी अतिशय तज्ञ असतो, चांगला असतो, पण अवगुणी असतो, पण त्याला कसं डावलायचं ते परीक्षेच्या माध्यमातून डावललं जाईल। मुलगा सगळ्या बाबतीत चांगला असावा, त्यासाठी हे शिबिर घेऊन त्याची परीक्षा घेऊनच मग जून पासून वारकरी शिक्षण संस्था चालू होईल, असं सर्वांच्या वतीनं। बरोबर आहे का? नाहीतर मी एकटा स्पीकरवर आहे, तुम्ही मागे, बरोबर आहे, बरोबर, असंही होऊ नये। असं सर्वांनी चांगली तयारी दाखवलेली आहे। तसेच